नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील आणि निसर्गरम्य कोकणातून तुमच्या सर्वांचं आपल्या कोकणी मित्र यूट्यूब चॅनलची मनापासून जर स्वागत करतो। तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जावो देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं विनायक येणार आहे। तर विनायक जो आहे तर तो संध्याकाळी येणार होता, पण ॲक्च्युली तो सकाळी आला, कारण संध्याकाळी त्यांना जमलं नाही यायला, त्याच्यामुळे सकाळच्या गाडीने आलेत। तर आता संध्याकाळचे बघा 5:12 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 5 वाजून थोडक्यात 4 वाजून गेलेले आहेत, 5:12 झालेले। हे वरती नको जाऊ। तर आता आपण त्याला घेऊन रांताईवरती आलेलो आहे, कारण रत्नागिरीत तो म्हणजे तो रत्नागिरीत जो होता तर तिकडे कशासाठी गेला होता। रत्नागिरीमध्ये विकासाचं काम असतं, तिकडे विकासासाठी रत्नागिरीत आहेत कामाला, त्याच्यामुळे मग विनायक पण तिकडेच गेला त्यांच्यासोबत। आणि तिकडे आता त्याला शाळेत टाकला नाही आहे, आता तो म्हणजे अंगणवाडीत आहे इंग्लिश मिडियमला, तर सेमी इंग्लिश मिडियम आहे, त्याच्यामुळे तिथं ठेवला नाही त्याला। तर आता खूप दिवसांनी आपल्याकडे परत एकदा आलेला आहे राजापुरात, तर त्याला घेऊन आता आपण रांताईवरती आलेलो आहे आणि त्याला खूप मजा येते रांताईवरती आल्यावरती। आता रांताईवरती जे गार्डन आहे ते संपूर्ण त्याने बनवलं नाही आहे आणि कशा प्रकारे दिसते ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा। त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो विनायक आता मस्तपैकी खेळतो आहे बघा, आता तिकडे गेला आहे। आणि हे गार्डन खूप छान असं गार्डन बनवलं नाही आहे रांताईवरचं। तुम्ही जर कधी आला राजापुरात तर नक्कीच गार्डनवरती येऊन जा रांताईवरती, खूप छान आहे। ही वरती होडी बनवलं नाही बघा, हे बघा तिथं वरती गेलो की तुम्हाला रांताईपासून जेवढं आजूबाजूचं डोंगर आहे तेवढा सगळा स्पॉट एकदम क्लिअर दिसतो। तर विनायकला घेऊन आपण आलो वरती, तर विनायक आता खूप भारी खेळतो आहे आणि सर्व तुम्हाला आता मी दाखवतो व्हिडिओमध्ये। चला सर्वात आधी विनायकची वेट करून देतो, चला। तर म्हणजे हा बघा विनायक हाय कर। हा कधी आलास तू? सकाळी ना? हा बघा, तर म्हणजे हा सकाळी आला आहे आणि गार्डन कसलं भारी बनवलं नाही बघा। इथे तुम्हाला फोटो वगैरे काढायला दिला नाही आहे, अशी गरुडाची पंख। हां काय मारलास ना फोटो? मारले ना आपले फोटो। तर म्हणजे बघा या अशा प्रकारे समोर तोंड करून उभं राहायचं। हां, तर म्हणजे हे फोटो बिटो मारण्यासाठी ते पंख बनवला नाही आहेत। इकडे तिकडे नको जाऊ, इकडे बाहेर ये। त्याच्यानंतर हे समोर बसण्यासाठी एक आहे सावळीसाठी, त्याच्यानंतर ते एक तिथं बसायला केला नाही आहे आणि एकदम खतरनाक असं बनवलं नाही। ही होडी आहे, तर होडीवरती जायचं, इथून शिड्या जवळ इथून वरती जायचं आणि मस्तपैकी फोटो वगैरे काढायचे। समोरचा व्ह्यू खतरनाक येतो। विनायक इकडे ये, तिकडे नको जाऊ, बाहेर ये इकडे। हां ये बाहेर, आतमध्ये नको जाऊ। तर म्हणजे कसलं खतरनाक बनवलं नाही बघा। हे बसायला इथे हे बघा, हे बसायला चेअर्स बनवला नाहीत। त्याच्यानंतर हे एक फाउंटेन आहे। हां कुठं बसलास तू? बसतात तिथे, बसायचं आहे ते म्हणजे तो तिथं बसला आहे। आणि हे म्हणजे फाउंटेन आहे, आता साफ केलं नाही, बाकी फाउंटेन हे साफ केल्यावरती एकदम खतरनाक दिसणार आहे। आणि समोर लहान मुलांसाठी इथे झोका आहे बघा, पाळणा, आणि इथे घसरगुंडी आहे। आणि इथे कासव वगैरे बनवलेलं होतं पहिलं, पण ते पहिलं बनवलं होतं, आता नवीन डिझाईन सुरू करतील। आता तात्पुरतं फक्त रांताईचं जे काम आहे ते झालेलं आहे, बाकी काम अजून बरंच काम आहे। बाकी तुम्ही पाहू शकता गार्डन एकदम जबरदस्त आहे, वरनं पण व्ह्यू खतरनाक दिसतो बघा। आता विनायकला आपण घेऊन आलो इथे, विनायक मस्तपैकी खेळतोय। खाली काय करतो? तर म्हणजे समोरची जी एंट्री आहे ती पण खतरनाक आहे एंट्री। हे बघा, हे गार्डनच्या आतमध्ये येण्याची एंट्री आहे आणि मेन एंट्री जी आहे ती एकदम तिकडे आहे। आणि मधीच तिकडे 2 साईडला बसायला सुद्धा केला नाही, ते पण मी तुम्हाला दाखवेन जाताना। आणि हे सर्व वरचं आहे बघा, हा पूर्ण वरचा स्पॉट आहे, इथून तुम्हाला पूर्ण समोरचा सर्व एरिया दिसतो। हे बघा, हे जेवढं समोर आहे ना ते वरून एकदम क्लिअर दिसतं। आणि आता हवा खतरनाक सुरू झालेली आहे बघा। विनायक इथं खेळतोय। काय करतो ते? खालनं उठशी। तर म्हणजे विनायक आता गोल फिरत बसलाय।
तर तो मस्तपैकी खेळतोय, खूप दिवसांनी इकडे आला आहे आणि म्हणून आपण त्याला रांत्यावरती घेऊन आलो, कारण तिकडे संध्याकाळची फिरायची त्याला सवय असते. रत्नागिरी म्हटल्यावर माहिती आहे तुम्हाला, सर्वजण संध्याकाळची फिरायला जातात, तर त्याला पण सवय लागली आहे. म्हणजे घरात एका ठिकाणी बसून राहूच शकत नाही लहान मूल, तर आपण त्याला रांत्यावरती घेऊन आलो, कारण इथं काम पण अर्धं पूर्ण झाले, अर्धं नाही झाले, त्याच्यामुळे आपण घेऊन आलो आहे. आणि बराच वेळ झाला आता मस्तपैकी खेळतोय इथे. त्याच्यानंतर मग खेळून झाल्याच्यानंतर आपण परत जाणार आहे घरी. आता बघूया किती वेळ आपण थांबतो इथे, कारण संध्याकाळचे 5 वाजून 12, आता तर जास्त मिनटं झाली असतील. तर आता विनायकला आपण खेळायला देऊया, काय होते ते पुढे बघूया. चला. तर मंडळी आता आपण चाललो आहे वरती, बोटवरती. बघा बोटवरचं तुम्हाला वरनं व्ह्यू दाखवतो आता. तर चला चल. तर म्हणजे या पायऱ्या, चल विनायक चल पटापट. ये हात पकड, हात पकड असं. तर म्हणजे फायनली आपण वरती आलो आहे आणि इथे बघा 2 पकडायला हँडल दिला आहेत वयस्कर माणसांसाठी वरती येताना. आणि ही संपूर्ण वर्ण व्ह्यू बघा कसला खतरनाक दिसतोय. खाली नको बसूशी बघा म्हणजे. आता वर्ण व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला संपूर्ण गार्डनचा आणि आजूबाजूचा. तर चला. तर म्हणजे फायनली आपण घरी आलेलो आहे विनायकला घेऊन. बाकी व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॅमिलीमध्ये संपूर्ण शेअर करून टाका आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय भारत.